येस, धन्यवाद. आलेल्या क्रीडा प्रेक्षकांचे, पाहुण्यांचे पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. आपण ऐकतोय, पाहतोय बहुजन विकास आघाडी पुरस्कृत वसई विरार चॅम्पियन ट्रॉफी. ग्रुप बी च्या दिशेने आणि ग्रुप बी च्या दिशेने येत असताना दुसरा सामना आपल्या भेटीला येतो. एकीकडे दिविश 11 तेजस 11 चा संघ आहे, विपक्ष SSP एकनिष्ठ बुळींज. पहिलं षटक हाताळण्यासाठी हितेश भोईर. प्रचंड मोठा अनुभव एकीकडे आहे, दुसरीकडे दोन बॅटर दीपू आहे आणि दुसरीकडे भावेशला आपण पाहतोय. स्ट्राईक एंडला दीपू. पहिला चेंडू हलक्या हाताने खेळला जातोय. धावेंचा श्रीगणेशा पहिल्या चेंडूवर सिंगल धावेनं धाफक एकनं भर पडत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे. पुन्हा एकदा सिंगल ऑन साइडच्या दिशेने आपल्याला पाहायला मिळतं. पहिल्या दोन चेंडूंचा खेळ 2 धावा धाफकावर आहेत. दिवेशा तेजस 11 DCC अर्थातच डोकरादेव क्रिकेट क्लब नवापूर ग्रामस्थांची स्पर्धा आणि त्या ठिकाणी चॅम्पियन होता हा संघ. अर्थातच इन्फॉर्म आहे, लहरामध्ये आहे आणि त्या संघासमोर दुसरीकडे एक नवीन यंगस्टर खेळाडू अर्थातच SSP एकनिष्ठ बोळींचा तो संघ आहे. खऱ्या अर्थाने ती अग्नि परीक्षा आहे. एक भला मोठा संघ, प्रचंड मोठा अनुभव आहे. वसई तालुक्याची एक मोठी स्टार कास्ट आहे आणि त्यांच्या विरोधामध्ये खेळणं तितकंच सोपं नसेल. पहिल्या 4 चेंडूंचा खेळ 3 धावा धाफकावर येत असताना करण गवळी थोडासा फंबल, परंतु त्यानंतर चांगल्यारीत्या कमबॅक. पहिल्या 4 मध्ये 3 धावा धाफकावर येतात. राऊंड द विकेटचा मारा. पुढील चेंडू यावेळेला समजेन असा होता. अगदी हातभर वळण घेणारा तो चेंडू. शेवटचा चेंडूंचा खेळ बाकी. पहिल्या 5 मध्ये 3 धावा धाफकावर आहेत. पहिल्या 5 चेंडू मध्येच ते वर्चस्व दाखवण्याचा प्रयत्न आतापर्यंत राहिलाय. बॅफूट लावून ढकलण्याचा प्रयत्न. सिंगल धाव धाफकामध्ये येत असताना पहिल्या 6 मध्ये 4 धावा धाफकावर. ऐकूयात पुन्हा एकदा DJ मयूरला. जरी मरी आईचा गाजतयो सोहला न पनवेल कोलीवारा निघाला कारल्याला. जरी मरी आईचा गाजतयो सोहला न पनवेल कोलीवारा निघाला कारल्याला. जरी मरी आईचा गाजतयो सोहला न पनवेल कोलीवारा. येस, धन्यवाद. थँक्यू DJ. पहिल्या 6 चेंडू मध्ये 4 धावा धाफकावर नितेश पाटील. पहिला चेंडू पंचांचा डिसिजन 1 डे डिक्लेअर आहे. सिंगल धाव धाफकामध्ये येत असताना पंचांच्या भूमिकेमध्ये आता आपण एकीकडे बंटी गवस आहे, दुसरीकडे विजय सावंत स्वतः आयोजक. प्रचंड मोठी मेहनत प्रत्येक आयोजकाची राहिले आणि त्या बळावर ही स्पर्धा आज गुण्या गोविंदानं पार पडत असताना आपण पाहतोय धावचीची संधी आणि पहिला गडी दीपू, ज्याला मैदान सोडावं लागतं धावचीच्या रूपानं. प्रचंड मोठी मेहनत आहे प्रत्येकाची आणि त्यामध्ये प्रत्येकाचं नामोल्लेखन करणं देखील तितकंच गरजेचं आहे. या स्पर्धेचे सर्व अर्थातच बहुजन विकास आघाडी आणि त्याचे युवा कार्यकर्ते, युवा अध्यक्ष अर्थातच तेजसदादा कांबळे असेल, त्यानंतर आयोजक सूरज चव्हाणला आपण पाहतोय, संतोष यादव, सागर राणे अर्थातच जॉन्टी असेल, त्यानंतर विजय सावंत असेल, बंटी असेल, अल्पेश कळंबे असेल. प्रत्येकाची प्रचंड मोठी मेहनत आहे आणि त्या बळावर ही स्पर्धा आपण पाहतोय गुण्या गोविंदानं पार पडत असताना आजचा पहिला दिवस. दरवर्षीहून काहीतरी नवनवीन, काहीतरी नाविन्याने आणण्याचा प्रयत्न यंदाच्या वर्षामध्ये आपण पाहायला गेलं तर सॅटर्डे अर्थातच वसई विरार चॅम्पियन ट्रॉफी आणि त्या स्पर्धेचा अंतिम दिवस असणार आहे. आणि त्या अंतिम दिवसामध्ये आपण पाहायला गेलं तर ते एक्झिबिशन मॅच, तो प्रेक्षणीय सामना फुलपाडा स्टार विपक्ष वसई विरार अंडरआर्म बॉक्स क्रिकेटचे ते धुरंधर ते स्टार हे मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. तुर्तास अजून एक धावचीच्या रूपानं अजून एक गडीबाद. ऐकूयात डीजेला. चाफ्याच्या फुलांनी आणि मोत्यांनी आईला सजवुनी, आईला सजवुनी, माझे आईला सजवुनी. जुनी पनवेल शहराची मानाची पालखी येताव जेवुनी, येताव जेवुनी, पालखी
टेक्निकल टीमची मदत. हा चाहता वर्ग आपण पाहतोय तुर्ताच ऍक्शन रिप्लेच्या माध्यमातून पुन्हा एकदा पंचांचा बोट हवेत होता, त्यानंतर पंचांना चॅलेंज केलं जात आहे. टेक्निकल टीमची मदत आणि त्यातून डिसिजन आपल्यापर्यंत थोड्याच वेळात हा पोहोचवला जाईल. आलेले संपूर्णतः मान्यवर आणि त्यांचा देखील आज उद्याच्या अंतकरणापासून आज संपूर्णतः जीवदानी माऊली क्रिकेट क्लब तसेच वसई विरार चॅम्पियन ट्रॉफी संपूर्णतः फुलपाडा ग्रामस्थ आपले सहर्ष स्वागत करत आहे. आरजे मित्रमंडळ आणि त्यांचा संपूर्णतः मयूर आणि त्यांचा मित्रपरिवार आपला देखील आज वसई विरार चॅम्पियन ट्रॉफी आपल्या सहर्ष स्वागत करत आहे. वेलकम साहेब. मॅचच्या दिशेनं पंचांना चॅलेंज केलं होतं आणि त्यातून डिसिजन नॉट आउट अर्थातच वन कंप्लीट सिंगल. 8 धावा आतापर्यंत धावफलकावर आहेत. पुन्हा एकदा चांगल्यारीत्या गॅदर करत असताना पहिल्या 12 चेंडूंचा खेळ 8 धावा धावफलकावर आहेत. ऐकूयात डीजेला आणि येऊया पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. बाया माझ्या सात जणी माऊल्या गाठ उतरून बाया कोकणात आल्या ना. बाया माझ्या सात जणी माऊल्या गाठ उतरून बाया कोकणात आल्या. थँक्यू डीजे. पहिल्या 12 चेंडूंचा खेळ धावफलकावर आतापर्यंत 8 आहेत. अजून देखील येणारे 12 चेंडूंचा खेळ बाकी. तिसरं षटक हाताळण्यासाठी आता मयूर पडेळकर. पहिला चेंडू आखूड टप्प्याचा आहे. पंचांचा 1 हात हवेत अर्थातच नो प्लस 1 1+1 2 धावा धावफलकामध्ये येत असताना आता 10 धावा ह्या धावफलकावर आणि बंटीनं 1 हात हातामध्ये हवेमध्ये घुमावलाय. अर्थातच काय ते येणारा चेंडू फ्री हिट आहे. आखूड टप्प्याचा चेंडू टॅपच्या साईने खेळण्याचा प्रयत्न. नितेश येईपर्यंत सिंगल धाव पुन्हा एकदा धावफलकामध्ये येत आहे. प्रचंड मोठा अनुभव असणारा तो संघ. नयन कालुस्टेला आपण पाहतोय. नितेश पाटील असेल, लॉसन कोरिया, पंकज वजे, प्रसन्न सारखा खेळाडू असेल, मयूर पडेलकर, करण गवळी, नितेश असेल, जिग्नेश असेल, हितेश भोईर सारखा खेळाडू असेल. प्रचंड मोठा अनुभव आहे आणि त्यांना फेस करत असताना दुसरीकडून SSP एकनिष्ठ बोळींचा तो संघ आतापर्यंत थोडासा हताश आहे, आतापर्यंत थोडासा निराश आहे. धावेंना रोख लगावलं जात आहे. आतापर्यंत धावफलकावर आपण पाहायला गेलं तर 12 धावा धावफलकावर आहेत. न्यू बॅटर वरून येतोय. डावकारू फलंदाज 25 स्पर्धा आणि नवापूरच्या मैदानामध्ये एक SSP एकनिष्ठ बोळींच्या संघानं प्रभावित करणारा तो कामगिरी केली होती. परंतु आता थोडंसं डिफिकल्ट आहे. आता चॅम्पियन संघ पाचच्या हप्त्यामध्ये झालेली ती स्पर्धा आणि त्या आत्मविश्वासानं मैदानामध्ये आहे आणि त्यांना 2 हात करत असताना खऱ्या अर्थानं SSP एकनिष्ठ बोळींचा तो संघ आतापर्यंत धावफलकावर 13 धावा धावफलकावर 2.4 चेंडूंचा खेळ. पाहिला आणि हलक्या हाताने ठेवून दिलंय. सिंगल धाव पुन्हा एकदा धावफलकामध्ये येत असताना आतापर्यंत 14 धावा ह्या धावफलकावर आहेत. शेवटच्या चेंडूंचा खेळ बाकी. 2.5 चेंडूंचा आतापर्यंत खेळ
येथून येणारा चौकार, एखादा मोठा फटका, पुन्हा एकदा चांगल्यारीत्या कमबॅक, परंतु आउटसाइड द लेग स्टंपचा मारा. डाव्या एसटीच्या बाहेर गेलेला तो चेंडू 15 धावा या धाफकावर येत आहेत आणि येतोय चेंडू सीमारेखा बाहेर. चौकार. पहिल्या 18 मध्ये 19 धावा धाफकावर आहेत. पहिल्या 3 षटकांचा खेळ ऐकूयात डीजेला. साबण हाताला फेस ग, लाईफबॉय साबण हाताला फेस. यस, धन्यवाद डीजे मयूर भोईर. मयूरला ऐकण्यासाठी प्रत्येक जण प्रेक्षक आतुर असतो. सिंगल धाव धाफकामध्ये येत असताना 3.1 चेंडूंचा खेळ. चौथं षटक, शेवटचं षटक मार्गस्थ आहे. कारण गवळी 20 धावा आतापर्यंत धाफकावर. अजून देखील येणाऱ्या 5 चेंडूंचा खेळ बाकी. टॅपच्या साईने खेळण्याचा प्रयत्न, धावचीची संधी आणि त्या संधीचं आता सोनं केलं जात आहे. अजून एक गडी, अर्थातच तिसरा गडी ज्याला मैदान सोडावं लागतंय. बायको माझी जायची कामाला कंपनी, तिकडं तिचा जुलय कशी प्रेम धनी. बायको माझी जायची कामाला कंपनी, तिकडं तिचा जुलय. नितेश पाटील पुन्हा एकदा फेकीत ती नेकी आहे. अजून एक गडी जसा येतोय तसाच परताळतोय. माझीच हाऊस वाली श्रीवल्ली भैयाला घेन पल्ली. माझीच निवड चुकली श्रीवल्ली भैयाला घेन पल्ली. वीस धावा धाफकावर. 3.3 चेंडूंचा आतापर्यंत खेळ. येणारे 3 चेंडू, येणारे 3 चेंडूमध्ये किती धावा धाफकावर त्या बनवल्या जातात. 19 धावा पहिल्या 3 षटकामध्ये होत्या, परंतु पाठच्या 3 चेंडूमध्ये फक्त आणि फक्त 1 धाव खर्ची पडत असताना आता 4 मध्ये 2 आले, अर्थातच 21. 21 धावा धाफकावर. पुन्हा एकदा स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न, अगदी चपळा येईना. सिंगल धाव धाफकामध्ये येत असताना शेवटच्या चेंडूंचा खेळ बाकी. 22 धावा धाफकावर आहेत. 22. लोअर फुलटचा चेंडू. लॉसन कोरिया, कोणत्याही प्रकारची चुकी नाहीये. अजून एक गडी बाद. पहिल्या 24 चेंडूंचा खेळ. 22 धावा धाफकावर. आता येणारी 24 मध्ये 23 धावा धाफकावर बनवायच्यात. तुर्तास आलेल्या मान्यवरांचा या ठिकाणी तालावर पेरण घातलाय पोरांचा नाचा या कालजाम आईलाय. दुर्वेसा विशाल दादा यो आलाय, कमलोलीचा रोशन दादा हो आलाय. चलगसनू तारपाना, चलगसनू तारपाना, चलगसनू तारपाना, चायना पोरा पोरी नाचाया लागलाय. चलगसनू तारपाना, चायना. संपूर्णतः आलेले आयोजक आणि अतिथी देवो भव. खरं तर ही आमची भारतीय संस्कृती आहे आणि ही संस्कृती जोपासण्याचा प्रयत्न आज संपूर्णतः बहुजन विकास आघाडी पुरस्कृत वसई विरार चॅम्पियन ट्रॉफी मी विनंती करतोय महेश यादव साहेब यांच्या शुभ हस्ते आरजे मित्र मंडळ आणि त्यांचा हा सत्कार केला जाईल. आरजे मित्र मंडळ आपण यायचं आहे आपला ह्या स्पर्धेच्या वतीनं. शुभ सत्कार, गोड सत्कार हा ह्या स्पर्धेची एक गोड आठवण म्हणून वसई विरार चॅम्पियन ट्रॉफी, फुलपाडा प्रीमियर लीग आणि हे आठवणीत राहणारे हे सन्मान चिन्ह देऊन या ठिकाणी आपला शुभ सन्मान गोड सत्कार हा केला जातोय.
प्रचंड मोठी मेहनत खऱ्या अर्थानं प्रत्येकाची ह्या स्पर्धेसाठी आपण पाहतोय. पिवळमय वातावरण अर्थातच बहुजन विकास आघाडी पुरस्कृत ही स्पर्धा अगदी गुण्या गोविंदानं आजचा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसामध्ये येत असताना तब्बल ह्या 24 संघांचा समावेश असणार आहे. 24 संघातील ते लढत, परंतु यंदाची चॅम्पियन ट्रॉफी ही कोणाच्या नावी जाणार त्यासाठी ती क्वेश्चन मार्क आहे. तब्बल 24 संघांची ती लढत. आजचा पहिला दिवस 5 फेब्रुवारी या स्पर्धेचा आजचा पहिला दिवस येत असताना आपण पाहतोय बहुजन विकास आघाडी पुरस्कृत वसई विरार चॅम्पियन ट्रॉफी. प्रचंड मोठी मेहनत प्रत्येक फुलपाडा ग्रामस्थ, जीवदानी माऊली क्रिकेट क्लब येणारे 24 मध्ये मॅचच्या दिशेने आपण पुन्हा एकदा वळतोय. 24-23चं एक माफक आव्हान हे धाफकावर आहे. 2 सलामीवर बॅटर, एकीकडे नितेश पाटील, दुसरीकडे नयन कालुस्टेला आपण पाहतोय. पहिला चेंडू आउटसाइड द लेग स्टम्प मारा 1+1. हा दुष्काळात 13वा महिना आहे. माफक आव्हान धाफकावर असताना 23 धावांचं आव्हान हे धाफकावर आहे आणि अतिरिक्त धावा दुसरीकडे नयन कालुस्टे. लोअर फुलटाचा चेंडू, पहिला चेंडू सिंगल धाव धाफकामध्ये येत असताना आता पहिल्या चेंडूवर 1 चेंडू 3 धावा ह्या धाफकावर येत आहेत. एक मध्ये 3 अखोट टप्प्याचा चेंडू टॅपच्या साईने खेळण्याचा प्रयत्न, सिंगल धाव धाफकामध्ये. पहिल्या 2 चेंडूंचा खेळ 4 धावा धाफकावर येत असताना 23 धावांचं एक माफक आव्हान हे धाफकावर आपण पाहतोय. या अगोदरचा सामना 9 स्टार विपक्ष हितांश क्रियांश 11 नवापूर 34 धावांचं एक भलं मोठं आव्हान धाफकावर होतं. परंतु ज्या प्रकारचा खेळ आपण हेमंत घडिगावकरचा पाहिला होता, तेजस 11चा संघ दिवेशा तेजस 11, अर्थातच पाठच्या आठवड्यात झालेली जी स्पर्धा डोकरादेव क्रिकेट क्लब आयोजित नवापूर ग्रामस्थ प्रीमियर लीग आणि ह्या स्पर्धेमध्ये हा चॅम्पियन आहे. अर्थातच तो आत्मविश्वास आणि त्या आत्मविश्वासानं आतापर्यंत मैदानामध्ये त्या प्रकारचा खेळ आपण दिवेशा तेजस 11 संघाचा पाहतोय. 5 धावा आतापर्यंत धाफकावर पहिल्या 4 चेंडूंचा खेळ. दीपू ॲज अ अष्टपैलू खेळाडू. आखूट टप्प्याचा चेंडू यावेळेला चुकी आणि चुकीचं रूपांतर 1+1. धन्यवाद डीजे मयू. येणारा चेंडू फ्री हिट आहे. 7 धावा धाफकावर. नयन कालुस्टे समोर आहे आणि यावेळेला चांगल्यारित्या परंतु तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण. सिंगल धाव धाफकामध्ये येत असताना शेवटचा चेंडूंचा खेळ बाकी. आतापर्यंत पहिल्या 5 मध्ये 8 धावा धाफकावर. संध्याकाळचं सत्र, रात्रीचं सत्र आपण पाहतो आणि प्रेक्षकांची ती तुडुंब गर्दी. पुन्हा एकदा ह्या स्पर्धेचं ते आकर्षण आहे. ह्या स्पर्धेनं लावलेलं खऱ्या अर्थाने हे प्रेम आहे. पहिल्या 6 चेंडूंचा खेळ धाफकावर 8 आहेत. ऐकूयात पुन्हा एकदा डीजे मयूरला. अड्डावाली तुझी ताडी कशिक मित ताडी पिन तुझी माझन रग्याव. अड्डावाली तुझी ताडी कशिक मित ताडी पिन तुझी माझन रग्याव. ताडी हाय तुझी कडक कशी ताडी नाही मिल नाही नाही मिल. थँक्यू डीजे. पहिल्या 6 चेंडूंचा खेळ 8 धावा धाफकावर 23. आता येणारे 18 मध्ये 15 धावा अजून देखील धाफकावर बनवायचे आहेत. नयन कालुस्टे प्रचंड मोठा अनुभव आहे. दुसरीकडे नितेश पाटील 47 या नावाने एक वेगळी प्रसिद्धी मिळते. असे 2 खेळाडू आले त्यांना रोखण्यासाठी. दुसरीकडे खोलवर टप्प्याचा चेंडू चांगल्यारित्या प्रॉपर गॅदर, परंतु ती फेकीत नेकी नाही. सिंगल धाव. वरून राऊंड विकेटचा मारा. पुढील चेंडू पहिल्या चेंडूवर सिंगल धाव धाफकामध्ये येत असताना आखूट टप्प्याचा चेंडू पाहायला न्याहाळला चांगल्यारित्या. प्रॉपर लाईन लेन टप्पा वरूनचा पहिल्या 2 चेंडूमध्ये वरूननं प्रभावित केलंय.
पहिला चेंडू खोलवा टप्प्याचा टिचून मारा, दुसरा चेंडू आपण प्रॉपर लाईन ते पुढील चेंडू पुन्हा एकदा यावेळेला मात्र चुकी आहे. आउटसाइड द लेग स्टम्पचा मारा आमचं बंटी यावेळेला 2 हात हवेत फैलावत आहेत. अर्थातच काय तर अतिरिक्त धाव धाफकामध्ये येत असताना आता वंडी पुन्हा एकदा सिंगल धाव धाफकामध्ये येते. धाफकावर 11 धावा आहेत. 23 एक माफक आव्हान धाफकावर. परंतु ग्रुप सी एक मोठं बॅटल. अर्थातच गुरुदत्त मनवेलपाडा, DCC नवापूर, प्ले बॉईज फुलपाडा आणि टीम प्लेयर्स ग्रुप सी च्या दिशेने आपण येणार आहोत थोड्याच वेळात. आणि त्या वेळेला देखील प्रेक्षकांची ती गर्दी अजून वाढताना आपल्याला पाहायला नक्कीच मिळेल. मॅचच्या दिशेने पुन्हा एकदा आपण वळतो. खोलवा टप्प्याचा चेंडू. क्या बात है, नैन कालुस्टे, नाम तो सुना ही होगा, किरदार भी देखा होगा. असला अर्थात सांग तू बासला. चल आबा नवरी ना गाय, आयाला घरचा काम होत नाही. थँक्यू, धन्यवाद दडजे. शेवटचा चेंडूंचा खेळ बाकी 15 धावा ह्या धाफकावर. मॅचचा पारडा आपण पाहायला गेला तर थोडस एकतर्फा जात आहे. परंतु क्रिकेटचा खेळ आहे. पंचांचा बोट यावेळेला हवेत. विजय सावंत म्हणतोय गडी बाद आहे. नितेश पाटीलच्या खेळाला लागतो पूर्णविराम. पहिल्या 12 चेंडूंचा खेळ 15 धावा धाफकावर. गेली होती आई माझी पाणी भराय, चिखलाची वाटेला सरकला पाय. गेली होती आई माझी पाणी भराय, चिखलाची वाटेला सरकला पाय. अरपुषा मन आता काम जड जाय, आपले घरात आता नसून बाय. अरपुषा मन आता काम जड जाय, आपले घरात आता नसून बाय. असला अर्थात सांग तू बासला. चल आबा नवरी ना गाय, आयाला घरचा काम होत ना. ऑन साईडच्या दिशेनं चांगल्यारीत्या गॅदर. सिंगल धाव पुन्हा एकदा धाफकामध्ये. आतापर्यंत 16 धावा ह्या धाफकावर. 2.1 चेंडूंचा आतापर्यंत खेळ. 23चं लक्ष धाफकावर आहे. 7 धाव्यांची गरज. पुन्हा एकदा ती सिंगल येते. कोणत्या प्रकारची रिस्क, कोणत्या प्रकारची जोखीम ही आता घेतली जात नाही. सिंगल धावेने तो धावेंचा ग्राफ आहे तो वाढवण्याचा प्रयत्न. परंतु यावेळेला ऑनसाईडच्या दिशेनं संधी आणि त्या संधीचं सोनं. 4 धावा पुन्हा एकदा धाफकात. थँक्यू विजय. अकुट टप्प्याचा चेंडू आणि यावेळेला फिनिश करण्याच्या नादात येतोय चेंडू मर्यादित क्षेत्राच्या बाहेर. नैन कालुस्टे ज्याच्या खेळाला लागतोय पूर्णविराम. ती पोरी सहबेस, मलम केसती सहबेस. थँक्यू विजय. 21 धावा धाफकावर. न्यू बॅटर जिग्नेश. खोलवा टप्प्याचा चेंडू. सिंगल धाव कंप्लीट आहे. कारण आता दुसरीचा प्रयत्न करतोय. 22 धावा धाफकावर.